जी माझी पाठी तुम्ही बघताय अण्णासाहेब मंडळातून त्या अर्थसहाय्य त्यांच्याकडून घेत त्यांचा रूल होता का पॉलिसी काढायला पाहिजे. बरोबर, त्यांना policy- गॅरंटीच नाही ना काही हे गायी नीट सांभाळतील, कारण तिला रोगच एवढे राहतात की आजार एवढे, रोग एवढे. आता त्याच्यात नैसर्गिक आपत्ती सुद्धा येते ना. नाही बरोबर आहे ना, समजा बरोबर. लंपी आता सध्या लंपीचा आजार आहे. अच्छा, नैसर्गिक गाईला नाही, जर एक दिवसात आला तर तिसऱ्या दिवशी गाईचा विषय का संपला. हो, लंपी नैसर्गिक आपत्ती आहे, तणनाशक ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. बरोबर, माझं- तण तुम्ही थोडी आणतात, तण ते आपोआप निसर्गाने येतं ना, काय विषयच नाही. फक्त तुम्ही वरून आपत्ती देता त्याला. फक्त तणनाशक मारल्यामुळे गायांना काय येतो, लंपी येतो. तुम्ही ज्या शेतामध्ये तणनाशक मारता तिथला चारा जेव्हा जनावरांच्या पोटात जातो त्याला लंपी होतो. लंपीला कारणीभूत कोण आहे? तणनाशक. शेतकरी. तणनाशक हा ते बरोबर आहे, शेतकरी नाही. बरोबर. मग आमच्या दिंडोरी तालुक्यात जर गवत दिसलं ते घालणारच आहे. गाय उपाशी तर ठेवता येणार नाही. बरोबर, मग ते तणनाशक मारेल का काय ते त्यांना काय घेणं नाही. काय फक्त घेणं गाईच्या समोर चारा पडला हा, पाहिजे. बरोबर आहे, बस बरोबर एवढं. आहे. म्हणून मी तुम्हाला गाईला वाटतं- चारा पडला पाहिजे, मागून सफेद पाणी निघालं पाहिजे. मग माझं मग म्हणणं त्याला दूध तेच आहे. म्हणायचं फक्त आपण. मग ते जीव का घेईना? तुम्ही ज्या वेळेस कुठलंही केमिकल औषध, जेव्हा तुम्ही विषारी औषध पाण्यामध्ये कालवता बरोबर, तेव्हा ते पाणी कसं होतं? सफेदच होतं. दुधासारखं होतं का नाही? प्रश्नच नाही. बरं, जेवढं पॉवरफुल औषध तेवढं सफेद होतं. तेवढं जास्त सफेद होतं. बरोबर आहे की त्याच्यात काय नाही? शंका मग मला सांगा, गाईच्या पोटातून नुसतं सफेद पाणी आलं त्याला दूध म्हणायचं का? नाही. त्याने आपल्या माणसाला काय दिलं पाहिजे? आरोग्य दिलं पाहिजे. त्या गाईने समजा नुसतं सफेद पाणी दिलं आणि त्यांनी माणसाला जर आजार व्हायला लागले तर ते पाणी तुम्हाला काय ठरणार आहे? विषारी ठरणार आहे. मग तुम्ही जे औषधं कालवले ड्रम मध्ये ते काय आणि गायीतून निघालं काय? सारखंच झालं ना ते. सारखंच राहील. म्हणजे हाच बदल तुम्हाला करायचा होता. हा, तर इन्शुरन्सची गरज मिल्क चार्जर वापरल्यावर गरज नाही, कारण नाही. मिल्क चार्जर हाच एक इन्शुरन्स आहे. पूर्ण इन्शुरन्स. हे नक्की का? म्हणजे इन्शुरन्स काढतो आपण 100% गॅरंटीसाठी. माझ्या मते मिल्क चार्जरचा हा 1000% गॅरंटी. इन्शुरन्स हा.